वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री पंचलिंग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री मल्लप्पा कोनापुरे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आहेरवाडी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर या शाळेत दिनांक 6 एप्रिल 2025 वार रविवार विशेष म्हणजे श्री रामनवमीच्या या शुभ दिनी इयत्ता 10वी 2006 आणि इयत्ता 12वी 2008 या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थी शिक्षक स्नेह मेळावा कार्यक्रम प्रथमच आयोजन केले। सवेरे सवेरे यारों से मिलने बंठन के निकले हम दिखत ना 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 दिखत ना 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 सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम इसके दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं दीवारों पर किस्मत अपनी लिखी जाती है जिससे हमको जीने की वजह मिलती जाती है रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम हरवले आभाळ जाचे
मैत्री पुन्हा एकदा 20 वर्षांनी आपण या ज्ञान मंदिराच्या सानिध्यामध्ये येऊन अनुभवत आहोत. हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, संस्कृतीची रीत अशी की 2006 ची बॅच सदैव तत्पर आपल्या आतिथ्याला. संस्कार रूपी कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांना शब्द फुले ही स्वागताला, शब्द फुले ही स्वागताला. पुनश्च एकदा आगतम स्वागतम सुस्वागतम. आजच्या या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर, गुरुजन वर्ग, माझी विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचं पुनश्च एकदा शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करून आजच्या या आनंदाच्या सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करतोय. प्रथम मागासलेल्या मध्ये मळलेल्या विद्यार्थ्यांना अलगदपणे उचलून घेतले, रिकाम्या डोकीत त्यांच्या ज्ञानाचे 4 घास घातले, शाळेशी राखून इमान आदर्शाचे देणे दिले. परिसासारखे जीवन तुमचे, परिसासारखे जीवन तुमचे, लाख विद्यार्थ्यांच्या जीवनांचे सोने केले. असे आदर्शवत परिसासारखे जीवन असलेले आदरणीय गुरुवर्य माननीय श्री तुपत सर यांनी आजच्या या स्नेह मेळावा कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या सौ कुणाळे मॅडम, अज्ञानरूपी विद्यार्थ्यांना झाले तुम्ही आधार. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल विकासाचे तुमचे विचार, मायेच्या स्पर्शात तुमच्या ईश्वराचा साक्षात्कार. विद्यार्थ्यांचे पाईक तुम्ही परोपकारी आचार. सदैव विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबत शाळेच्या विकासाचे विचार करणारे आदर्शवत असे कुणाळे मॅडम व उपस्थित सर्व गुरुजन वर्ग या सर्वांचं मी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. यानंतर जास्त वेळ न घेता आजच्या या कार्यक्रमाचं प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन करण्यासाठी मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की जसं फुलाचं सुगंध देणं ठरलेलं, तसे तुमचे जीवन परोपकाराने भरलेलं. जसे सूर्याचे प्रकाश देणे ठरलेले तसे तुमचे जीवन सत्कार्याने भरलेले. जसे नदीचे वाहत राहणे ठरलेले तसे तुमचे जीवन ज्ञानदानाने भरलेले. ज्ञानदानाचे अखंड अविरत कार्य केलेले सन्माननीय सर्व गुरुजन वर्गांना मी विनंती करतो की त्यांनी श्रीरामाचं व ग्रामदैवत श्री पंचलिंगेश्वर प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करावं. पण अंधार दूर करते, थोडासा का होईना पण अंधार दूर करते. देव्यातील वातीपरी नंदनवर फुलवणारं नेतृत्व असलेलं गुरुजन वर्ग, शून्यातून विश्व निर्माण करणारं कर्तृत्व असलेलं गुरुजन वर्ग, असे ज्या ईश्वराने समर्पित केले आहे असे सन्माननीय गुरुजन वर्गांच्या
शुभ हस्ते आजच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. माझी शाळा मल्लप्पा कोनापुरे माध्यमिक उच्च माध्यमिक ही माझी शाळा. अशा या शाळेमध्ये आपण आपलं ज्ञानाची शिदोरी घेऊन आज गुरुवर यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या आशीर्वादाने आपण आपल्या उज्ज्वल आयुष्य जगत आहोत. अशा या सर्व गुरुवर यांचं स्वागत सत्कार करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. तत्पूर्वी मी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी माननीय श्री राजशेखर बोरेगाव यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सर्वप्रथम अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा. 12व्या शतकातील युगपुरुष महामानव जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजमाता महाराणी अहिल्यादेवी होळकर, भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना स्मरून आजच्या या इयत्ता 10वी 2006 आणि इयत्ता 12वी 2008 या वार्षिक माजी विद्यार्थी स्नेह मेळावा कशा पद्धतीने झाला थोडक्यात तुम्हाला सांगेन. तर 2 वर्षापासून आपण हे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा करावा म्हणून डोक्यात येत होता विचार. तर आपल्या त्याचे एक मित्र तुपत शिवानंद तो आमच्या गावात आला की असं की आम्हाला गेट टुगेदर करायचं आहे. तर काय करायचं नेमकं गेट टुगेदर कोणालाच माहित नाही कसं करायचं. मला वाटतं तरी शाळा चालू झाल्यापासून हे एवढं भव्य दिवस आपण गेट टुगेदर करतोय. त्यामुळं कोणाला आपल्याला माहितच नाही की कसं करायचं. मग ते आपलं गेट टुगेदर तरी करायचं पण कसं करायचं. मग आपल्या पहिल्या मीटिंग मध्ये मी तुपत आणि सासवे तिघच होतो आम्ही. पुढं काय करायचं ते मला कळत नव्हतं. मग मी सासवेला घेतलो की असं तर चला म्हणलं शाळेला आपण जाऊन येऊ. की एवढ्या मित्रांना कसं गोळा करायचं भरपूर होत एवढे मित्र म्हणजे. मग कुणाला म्हणणं फोन केलो मी की असं की आपल्याला गेट टुगेदर करायचं. तर 10वी अ 10वी ब आणि 12वी ह्या 3 शैक्षणिक जे कॅटलॉग आहेत ते आम्हाला पाहिजे. त्यामुळे त्याप्रमाणे आपण सगळ्यांना कॉन्टॅक्ट केलं. मुलांना कॉन्टॅक्ट करणं लय सोपं होतं पण जे मुलींना कॉन्टॅक्ट करायचं पण लय आवड होतं. असं होतं की आता फोन नंबर मागले तर काय अरे बाबा एवढं असं होऊ शकतं. त्यामुळे ना मी माझ्या जवळचे मैत्रीण लक्ष्मी स्वामी याला मी थोडंसं कॉन्टॅक्ट केला की असं आपल्याला माझे विद्यार्थी स्नेह मेळावा करायचा आहे. की जवळपास आपल्याला 19 वर्ष झालंय पण आपल्याला असं नियोजन चालू आहे आपलं. तुमचं काय मत आहे ते तेवढं सांगा आम्हाला. त्यासाठी मी विचारलं तर लक्ष्मी स्वामी म्हणली की तुमचं म्हणणं अगदी बरोबर मला पण उत्सुकता आहे पण आपण करू पण माझ्याकडे 2-3 नंबर आहेत बाकीच्यांचं कसं करायचं. म्हणलं अरे बाबरे अवघड झाला की म्हणलं मी. मग सगळ्यांचं कॉन्टॅक्ट मीच करत होतो की त्यांच्या भावाला मैत्रिणीच्या भावाला त्यांच्या वडिलांना असं फोन नंबरवर घेऊन मी 3 बरोबर जवळपास मला वाटतंय 30 जणांचं मी ग्रुप केलं. तर अशा पद्धतीने आपण जवळपास 3 महिन्याचं नियोजनानिमित्त आपण इथं सर्वजण आपण इथं जमलेलो आहात. थोडक्यात एवढं सांगायचं की 19 वर्ष झालं की आपण एकमेकांना भेटत नव्हतो. तर निदान ह्या निमित्तानं तरी आपण इथे भेटतोय. मला वाटतं वैभव जमादार मी वारंवार फोन करायचो की बाबा वैभव तू येतो का नाही तुझ्यासाठी आपण लई आतुरतेने वाट बघतोय. तर सारखं मी त्याला फोन करायचो की ये बाबा तू कसं करून. त्यामुळे मी थोडंसं कार्यक्रम थांबवलं की व्यवस्था परत ठीक आहे. तर मी एवढं प्रस्तावना करतोय. तर सर्वजण आलात एवढ्या भव्य दिवस आपण पहिली वेळ आपण मल्लप्पा कोनापुरे या प्रशालात आपण गेट टुगेदर हा कार्यक्रम करतोय. तर थांबतोय इथं. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना
कशी करावी आणि आपण करत गेलो की त्याच्यामध्ये यशाच्या शिखरावर नक्कीच पोहोचतो. आणि अशाच पद्धतीनं एकाच एक जोडत सुंदर असा माळ हा स्नेह मेळाव्याचा तुम्ही तयार केलेला आहात. कारण स्नेह मेळावा एक निमित्त पुन्हा भेटण्याची, समाजात नवीन उपक्रम राबवण्याची, गोरगरिबांसाठी काहीतरी करण्याची, एकमेकांच्या सुखदुःखात सोबत राहण्याची, दीन दुबळ्यांना आधार म्हणून उभे राहण्याची, विद्यार्थी शाळा यांना मदतीसाठी हात पुढे करण्याची, गुरुवर यांचे आदर राखण्याची, शाळेचा अभिमान बाळगण्याची, गावाच्या विकासासाठी पुढे येण्याची, स्वतःसोबत आई वडिलांचे नाव उंचावण्याची, याचे संस्कार घालण्याचे अनमोल क्षण म्हणजे हा एक स्नेह मेळावा. अशा या सुंदर स्नेह मेळाव्याचं आयोजन आपल्या विचारातून, आपल्या कल्पनेतून या ठिकाणी साकारलं आणि आज आपण हा आनंदाचा सोहळा या ठिकाणी साजरा करत आहोत. कारण शाळा म्हणल्यानंतर आपल्याला वाटतं की गेली पाखरे उडून मैत्री गेलो विसरून, ऋणानुबंधांच्या गाठी आल्या आज जुळून, मैत्री होतीच आमची आम्ही जपली मनात, प्रेम हृदयात होती पण होतो कर्तव्यात व्यस्त, हर्ष मनात मावेना मिळे स्मृतीना उजाळा, असा आगळा वेगळा आहे हा मैत्रीचा सोहळा. पूर्वजन्मीची पुण्याई पुन्हा मैत्री बहरेल, या गेट टुगेदर मुळे नाळ मैत्रीची पुन्हा जुळेल. कृष्ण सुदाम्याची मैत्री जशी अमर जगात तशी आमची ही मैत्री आम्ही जपूया हृदयात, सुखदुःखात सोबत राहू आता सदोदित मिळे आनंद निमित, सदोदित मिळे आनंद निमित. अशा या मैत्रीच्या सोहळ्यामध्ये आपण पुन्हा एकत्रित राहूया. यानंतर उपस्थित मान्यवरांचं स्वागत सत्कार करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. काळजातील भाव हे नजरेने बघून कळत नसतात, भावनांचे बंध हे नेहमीच जुळत नसतात. मिळतात येथे माणसे हजारोनी लाखोनी, पण तुमच्यासारखी माणसे रोज रोज मिळत नसतात, तुमच्यासारखी माणसे रोज रोज मिळत नसतात. अशा या सन्माननीय गुरुजन वर्गांचं या ठिकाणी स्वागत सत्कार संपन्न होईल. मी प्रथमतः या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री तुप्पत सर यांचं सत्कार करण्यासाठी, स्वागत करण्यासाठी मल्लीनाथ गुरुपादप्पा शरणार्थी, सिद्धाराम अप्पाशा सासवे, राजशेखर शरणप्पा बोरेगाव, त्याचबरोबर महादेवप्पा बसवराज दिंडोळे या मित्रांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री तुप्पत सर यांचा सत्कार शाल, बुके, सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार करावा. खेळात तालुका, जिल्हा, विभाग, राज्य पातळीवर खेळून शाळेसोबत गावाचे नाव उज्ज्वल केलेले, व्हॉलीबॉल खेळात तालुका, जिल्ह्यात अखंड 3 दशक सर्वांच्या जिभेवर शाळेचे नाव नाचवलेले, खेळाच्या बाबतीत प्रत्येक वर्तमानपत्राचे मथळा बनलेले, व्हॉलीबॉल सोबत इतर खेळांचे ज्ञान देऊन खेळातून विद्यार्थी घडवणारे, आपले शांत स्वभावाने विद्यार्थ्यांना जवळ करणारे, चुकीच्या ठिकाणी अत्यंत कडक शब्दात शिक्षा करून प्रसंगी छडीचा वापर करणारे, शिस्तीचे धडे देणारे आदर्श क्रीडा शिक्षक, विद्यार्थ्यांसोबत गाव, शाळा, संस्था यांच्या उज्ज्वल विकासासाठी सदैव तत्पर असलेले आदर्श प्राचार्य श्रीमती संध्या कुणाळे मॅडम या ठिकाणी संपन्न होतोय. प्रेरित करणारे सन्माननीय श्री श्रीमत सर, पंडित वाघमारे यांचा शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. कापसे सर यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर त्यांचा सत्कार करण्यासाठी मी रोस्टेन अत्तर, प्रभाकर अत्तर, गौरीशंकर शिवपुत्र शिंदगी या शाळेमध्ये ज्ञानदानांना विनंती करतो की त्यांनी श्रीमती पाटील मॅडम यांचा सत्कार करावा, की त्यांनी त्यांचा सत्कार करावा.
माननीय श्री सुधाकर कुंडीपल्ले सर, यानंतर ज्युनियर कॉलेजमधील प्राध्यापक वर्गांचा या ठिकाणी सत्कार श्री सिद्धाराम कुंडीपल्ले सर यांचा सत्कार करण्यासाठी मी यानंतर माननीय श्री प्रशांत कापसे, त्यानंतर करण्यासाठी सीताराम लल्लप्पा बनसोडे हा सत्कार या ठिकाणी स्वीकार करून घ्यायचा आहे. माजी विद्यार्थी स्नेह मेळावा या कार्यक्रमाचे सर्व सूत्र अतिशय सुंदररित्या हाताळणारे श्री शिवानंद महादेव बगले सर, सहशिक्षक श्री शहा कोटारे हायस्कूल. व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरात व तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पारितोषिक देऊन सरांचा सन्मान गौरव करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन अतिशय उत्तमरित्या सूत्र हाताळणारे सूत्रसंचालक तथा निवेदक श्री शिवानंद बगले सर यांचा सत्कार या कार्यक्रमाचे अध्यक्ष. आतापर्यंत जवळपास आपलं 5 वर्ष होऊन गेला, तर जवळपास आपण 25 लाख टप्पा काम केलेलं आहे सर. माझी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार उपस्थित गुरुजन वर्गांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. रमेश पंचप्पा दिंडोरे, प्रवीण विजयकुमार पंचप्पा दिंडोरे, बसवराज विठ्ठल माळी, परमेश्वर कुंडीपल्ले, कार्यक्रमाचं जेवणाचं संपूर्ण खर्च उचललेले, ज्या वेळेला कार्यक्रमाची कल्पना दिली त्यावेळेला लगेच त्यांनी म्हणलं मी या कार्यक्रमासाठी काय करू, तर सगळ्यात श्रेष्ठदान असलेला अन्नदान. आणि त्याच पद्धतीने या कार्यक्रमाच्या संपूर्ण उपस्थित मान्यवरांसाठी सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केलेले सन्माननीय श्री दिंडोरे प्रसिद्ध उद्योगपती यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो. शरणबसप्पा लक्ष्मण चोपडे, सन्माननीय श्री मंजुनाथ दिंडोरे, सीताराम यल्लप्पा बनसोडे, फिल्म निर्देशक, शॉर्ट फिल्म तयार करतात. या संपूर्ण कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कल्पनेतून चालू. श्रीमती ज्योती शिवलिंगप्पा दिंडोरे, पुढचे श्री पंचलिंग ज्ञानोबा शिंदे, पंचलिंग ज्ञानोबा शिंदे, भुवनेश्वरी चिदानंद मळेवाडी, विजयलक्ष्मी मल्लीनाथ वाघमारे, विजयलक्ष्मी मल्लीनाथ वाघमारे, शिरसेडे, संजय कुमार मल्लीनाथ माळी, ज्योती श्रीशैल बनगोंडे,
ज्योती श्रीशैल बनगोंडे एकाच रामूर गौरी शंकर सिद्धाराम अप्पाशा सासवे भाग्यश्री लक्ष्मण बगले विजयश्री दत्तात्रय धायगोडे सध्या पोलीस कार्यरत आहेत. कारागृह पोलीस कोल्हापूर नियोजन करून रेखा किरणा पुंडीपल्ले कविता धोंडप्पा कोळी राजश्री मांतेश्वर पुंडीपल्ले रेश्मा रामचंद्र कोराडे सरांना या ठिकाणी मिळालेला आहे. यानंतर मनोज शिरजारे अजीम हजरत शिरजारे गजानन पंडित वाघमारे ग्रामीण पोलीस हवालदार म्हणून सध्या कार्यरत आहेत म्हणून सिलेक्शन झालेले आहे. सध्या NTPC कार्यरत असले तरी आपल्या अभ्यासू व्यक्तिमत्वाने अजीम हजरत शिरजारे यांचं सध्या जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूरचे ज्युनियर क्लर्क म्हणून शिवानंद लक्ष्मण कोळी ग्रंथ संपदा जन्मभूमी मुझी कर्मभूमी मुझी अमोल मल्लप्पा बनसोडे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. इंग्रजी जमादार सध्या उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून काम करणारे बाळप्पा काशीनाथ सपाने बंडू सदाशिव शिंदे ज्या वेळेला मध्यंतरी पावसाळ्यामध्ये महापूर आलेला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही बातमीमध्ये बघितलं एक देश सेवा करण्याचं कार्य त्यांच्या हातून झालेलं आहे. माजी विद्यार्थी आपल्या नम्र स्वभावाने सगळ्यांची ओळख निर्माण केलेले सध्या कागल या ठिकाणी PSI म्हणून कार्यरत असलेले सन्माननीय श्री जमादार साहेब गुरुजनांच्या ज्ञानाच्या शिदोरीतून आज विविध क्षेत्रामध्ये शैक्षणिक सामाजिक व्यावसायिक उद्योग न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. इंग्रजी हे कष्टमय काम सुद्धा अतिशय सोपे करणारे हे माजी विद्यार्थी मधील राजशेखर बोरेगाव तुकाराम सासे मंजुनाथ शरणार्थी संजय माळे सुपोत्तर व संपूर्ण वर्ग संगणकीय क्षेत्रामध्ये संगणक संच देऊ करण्यात येत आहे आणि तो सन्माननीय प्राचार्य व सर्व शिक्षक वृंद यांनी स्वीकार करून घ्यायचा आहे. आणि यशस्वी प्रयत्नानंतर माझा एक स्वप्न होता मी पुन्हा येईन. ज्या शाळेत घडलोय ज्या शाळेमध्ये शिकलोय ज्या शाळेना वंदन करण्यासाठी मी पुन्हा येईन. ज्या गुरुवर्यांच्या हाताखाली शिकलोय त्यांना वंदन करण्यासाठी मी पुन्हा येईन. माझे सर्व आदरणीय गुरुवर्य आणि विद्यार्थी वर्गमित्र आणि मैत्रिणी प्रथमतः सगळ्यांना मी वंदन करतोय. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. जीव जन्माला येतोय मूल चालायला लागतं बोलायला लागतं आणि जेव्हा शाळेत घातला जातोय पहिला श्लोक त्यांच्या ऐकत असतोय. हा श्लोक ऐकता ज्ञान घेतोय आणि तो मोठा होतो. उंच आकाशात भरारी घेतोय त्याला गुरुना आपण कधी विसरत नाहीये.
गुरुना कधी विसरत नाही आणि गुरुना कधी सांगतही नाहीये आम्ही तुम्हाला विसरलोय. गुरु आपल्याला तीन प्रकारचे भेटतात. पहिली ते 10वी, ज्युनियर कॉलेज आणि ग्रॅज्युएट. आपल्याला भक्कम केलेले गुरु पहिली ते 10वी पर्यंतचे असतात. कधी पण आपण मंदिराच्या कळसाला दर्शन करतोय, परंतु पायाला वंदन करत असतोय. ज्या शिक्षकांनी आपल्याला पाया भक्कम केलेले आहेत त्या शिक्षकांना प्रथमतः मी वंदन करतोय. आपण किशोरवयात भरारी घेत असताना, किशोरवयात आपण भरारी घेण्याच्या काळात पंखामध्ये अलौकिक जी काय बळ निर्माण केल्यात, त्या बळ निर्माण केलेल्या मल्लप्पा कोनापुरे प्रशाला आहेरवाडी असे या शाळेचे नाव आहे. जेव्हा पंतप्रधान निवृत्त होतात त्यांना म्हणलं जातं माजी पंतप्रधान. जेव्हा आमदार खासदार निवृत्त होतात त्यांना म्हणलं जातोय माजी आमदार किंवा माजी खासदार असं म्हणलं जातोय. परंतु कधी पण आपल्या गुरुंना किंवा शिक्षकांना माजी शिक्षक असं म्हणत नाहीये, परंतु त्यांना माझे शिक्षक असं म्हणून त्यांना संबोधण्यात येतो किंवा विचार केला जातो. कुठेही गेलो तरी असं म्हणतो की माझी शिक्षक म्हणायच्या ऐवजी आपण काय म्हणतोय, माझे शिक्षक असं म्हणून ओळखतोय. त्या शिक्षकांच्या चरणी आज आपण पुन्हा एकदा नतमस्तक भाग्य आपल्याला मिळालं. सुंदर व स्वच्छ असे हे नाते म्हणजेच मैत्रिणी. मला वाटलं होतं आम्ही एकदा असं मी ठरवलंय, कारण मला प्रोत्साहन करणारे आपले PSI कागलचे वैभव जमादार त्यांनी म्हणायच्या कुठंतरी आपल्याला एकत्र यायचे, सगळ्यांना एकत्र येऊन भेटायचे आहेत आपल्याला, परंतु त्याचं नियोजन तुम्ही करा. परंतु मी करणं म्हणजे मी सांगायचे नाही आता, परंतु व्यस्त शेड्यूल मध्ये मी पण असतोय. त्याच्यातनं मी काय केलं, थोडासा त्या ग्रुपवरती व्हॉट्सअप ग्रुप बनवलं होतं. त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मेसेज टाकलोय. त्याच्यानंतर शेखाचा रिप्लाय आला मला बोरेगावचा, करा म्हणून. मी त्यांना म्हणलोय करा असं म्हणू नका, कार्यक्रम करूया जर म्हणलं तर कार्यक्रम होईल असं मी म्हणलो होतो. म्हणून आज हा मला वाटलं नव्हतं की एवढं संख्याबळामध्ये आपल्या कार्यक्रमाला उपस्थित असेल असं वाटलं नव्हतं. कारण या कार्यक्रमाच्या माध्यमातून जी काही सेवानिवृत्त शिक्षक असेल किंवा कार्यरत शिक्षक असेल आणि माझी विद्यार्थी, माझे काही वर्ग जी काही मैत्रीण आहेत ते आज आपल्याला पुन्हा भेटल्यानंतर आपली एकमेकांचं बघितल्यानंतर आपल्याला तसं वाटतंय की आपल्यात बदल आपल्याला झालेला आहे. कारण मीच अगोदर आल्यानंतर माझी विद्यार्थ्यांना मी ओळखलेले नाहीये. असं आपण ओळख जर ठेवलंय तर प्रत्येकांच्या सुखदुःखामध्ये आपण सामील होत राहू. अशाच पद्धतीमध्ये आपला एकमेकांची आठवण राहावं म्हणून माझी इच्छा आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि शिक्षकांचा आदर कशा पद्धतीने राखावं आपल्या मनोगतातून या ठिकाणी माननीय श्री तुपत सरांनी व्यक्त केले. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या, विद्यमान प्राचार्य, आपल्या सर्वांच्या लाडक्या शिक्षिका सन्माननीय श्रीमती कुणाळे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन करावे. पंचलिंग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री मल्लप्पा कोनापुरे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आणि उपस्थित सर्व मान्यवर सर्वांचे नाव घेणार नाहीये, कारण अगोदरच मला सांगितलं की 2 मिनिटांमध्ये उरकायचंय. आणि माझ्या विद्यार्थी मैत्रिणींनो, आज खरोखरच प्रथमतः मी आपल्या शाळेतर्फे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आणि आज आपल्या शाळेचं प्रांगण जे आहे तुमच्या किलबिलाटाने आणि हास्याने बहरून निघालेलं आहे. आणि खरोखरच आम्हाला आनंद वाटत आहे की एवढ्या वर्षांनी आपण भेटतोय. बऱ्याच जणांचे चेहरे ओळखायला येतात आणि ओळखायला येत नाहीत काही इतरांचे. बऱ्याच दिवसाची इच्छा होती माझी की हे माझी विद्यार्थी स्नेह मेळावा जो आहे तो व्हायला पाहिजे, कारण आपले विद्यार्थी ह्या शाळेतून बाहेर पडल्यानंतर विविध पदावर आहेत. बरेच जण प्रगत शेतकरी सुद्धा आहेत.
आणि अशा सर्व लोकांची आपली ओळख होणं गरजेचं आहे. कारण आपण कधी भेटलो तर समोरासमोर भेटलो तरी सुद्धा ओळखू शकत नाही, मग उपयोग काय. आणि आपला विद्यार्थी खरोखरच यशस्वी आहे हे पाहून खरोखरच आपल्याला आनंद होतोय. आणि आज या तुमच्या पुन्हा एकदा ह्या शाळेमध्ये तुम्ही प्रवेश केलात आणि एक अविस्मरणीय अशा आठवणी दाटून आल्या असतील. ह्या शाळेमध्ये तुम्ही वाढलात, इथं तुम्हाला संस्काराची शिदोरी तर मिळालेली आहे, ज्ञानाची शिदोरी मिळालेली आहे. आणि ह्या ज्ञानाच्या आणि संस्काराच्या शिदोरीमुळे तुमचं पंख जे आहेत बळकट झालेले आहेत. आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या ध्येयाप्रती उंच आकाशात भरारी घेतलात आणि पुन्हा तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी ज्या वेळेस गेलात, थोडंसं आपल्या ह्या शाळेला विसरला असं मी म्हणत नाही, तर कुठंतरी आपल्या कोपऱ्यामध्ये, मनाच्या कोपऱ्यामध्ये विविध आठवणी असतात. कारण जिथं आपण घडलो तिथले मित्रमैत्रिणी आणि शिक्षक सदैव आपल्या स्मरणात राहतात. आणि आज बऱ्याच मेहनतीने प्रथमतः मी बोरेगाव, त्याचप्रमाणे ज्यांनी चालना दिली अशी तुप्पत सर आणि त्यांच्याच बरोबर साथीने त्यांना ह्या सर्वांसाठी मदत करणारे आपले सिद्धाराम सासवे. आणि एवढंच नाही तर त्यांनी दिलेल्या हातीला साथ दिलेले तुम्ही सर्व, ह्यामुळे हे सर्व घडलेलं आहे. आणि पुन्हा एकदा आपण एकत्र जमलेलो आहोत. आणि खरं तर मित्र म्हणजे काय सांगायची गरज नाही, तर मित्र हा आनंद देणारा असतो. किंवा सगळ्यात मित्रांचा सहवास जर लाभला तर परिसराचा जसा स्पर्श होतो तसा आपला आनंद उजळून येतो. दुःखाच्या सुखाच्या भावना ज्या आहेत आपण त्यांच्या समवेत शेअर करू शकतो. आणि एक औषध आहे, त्याला कुठलेही आपण उपमा देऊ शकत नाही असं अप्रतिम असं वाक्य मित्र. मित्र हा शब्दच असा आहे की तो सर्व मर्मावर लावलेला एक औषध आहे. आणि सर्वजण तुम्ही एकत्र आला, ओळख करून द्या. आता आम्हाला फक्त आम्ही बोलणार नाही, आम्हाला तुम्हाला ऐकायचंय. आणि प्रत्येकाने तुमचं जे भाव आहे ते व्यक्त करायचं आहे. आणि ओळख करून द्या की तुम्ही सध्या काय करताय. आणि प्रत्येकाने ओळख करून द्यावी ही इच्छा आहे. आणि पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी आपण प्रेरणा दिलात. आपल्या मार्गदर्शनाने, आपल्या सहकार्याने, आपल्या विचाराने हा भव्य दिव्य असा आनंदाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आणि यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री तुपत सर यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. भीम देवरी सर, धनुष्यदार कोण पाडली सर, हा, आणि शेवटचे पवार सर आणि पूजारी, आम्ही असे 5 पांडव होतो. आमच्यात एक शकुनी होता, एक भीष्माचार्य होते. असं आम्ही चेष्टा मस्करी करायचं. तो विषय राहू द्या बाजूला. सर्व सेवानिवृत्त शिक्षक, या प्रशालेतील सर्व विद्यमान शिक्षक, जे कार्यरत शिक्षक आहेत, सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी मित्र. आता वेळ खूप झालेला आहे, सर्वांना भूक लागलेली आहे. माझं भाषण ऐकण्यात कुणाला इंटरेस्ट नाही. खरं काय बोलतोय, पोटात असलं की थोडं ओटात येत आहे. तरी सुद्धा मला खरोखरच इतका आनंद होतोय. आम्हा सर्वांना एकत्रित आणलेले जे मान्यवर आहेत त्यांचं खूप 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 अभिनंदन. किती वर्ष, 19 वर्षानंतर आम्हाला तुम्ही एकत्रित आणता, सर्व चेहरे बघायला मिळतात. मुलांना बोलवणं फार सोपं आहे, मुलींना बोलवणे, मुली कसं आहे नवऱ्याला पटवतात तेवढा शिकवण आम्ही दिलं त्यांना. परंतु सासूबाईच्या सासऱ्याचं थोडं अवघड आहे, थोडं आहे की नाही. तेवढं कला आहे तुमच्याकडे. खरं म्हणजे माझ्या करिअरला सुरुवात झाली मी जेव्हा मोठं झालो. थोडं मागं जावं म्हणतो, वेळ कमी आहे. मी जेव्हा कॉलेजच्या जीवनमध्ये होतो मला पोलीस व्हायचं होतं. मी 2 वेळा उभारलं, सिलेक्शन झालं नाही. त्यावेळी वशिलावर होतं, आता सारखं नाही.
त्यामध्ये बसलं नाही. नंतर मला बीएड करायचं का बीपीएड करायच्या 2 वेळा ऍडमिशन कॅन्सल केलं. एकदा बीपीएड ला गुलबर्गा ऍडमिशन घेतलं, जोरी सरना माहिती आहे. परत कॅन्सल केलं, ते पैसे भरायचा जेवणाचे प्रॉब्लेम आहे म्हणून इथं परत बीपीएड ला ऍडमिशन घेतलं. आणि बीपीएड ला ऍडमिशन घेतलंय. काय ते क्रीडा शिक्षक आहे, त्यांना काय किंमत असते का समाजामध्ये? कुठेतरी झाडाखाली मुलांना घेऊन थांबायच्या. परत कॅन्सल केलं, परत बीएड ला गेलो. असं 2 वेळा केलं. आज मला सार्थ अभिमान वाटतंय. मी बीपीएड केलो त्याच्यामुळेच मी एवढं या फोकस मध्ये आलो. हे श्रेय मी त्या क्रीडा केलेलं देतो. क्रीडा शिक्षक म्हणून मला सार्थ अभिमान आहे. आता मला वाटतंय मी बीएड झालं नाही. बीएड झालं तर एका कोपऱ्यात कुठेतरी बसलं असतं. बीपीएडच केलो. आणि 2006 आणि 8चं बॅच, आता जे बॅच आहे, मला आदर्श पुरस्कारापर्यंत, मला नावलौकिक करेपर्यंत केलेली बॅच म्हणजे आत्ताची बॅच. खरोखर आहे. मी याच्यात कोणाचे नाव विसरू शकत नाही. मुली तरी 6वी 7वी पासून माझ्या हाताखाली हॉलीबॉल खेळत होते. गौराबाई, गंगाबाई, संगीता, राजश्री, विजू, लक्ष्मी असते बघ, लक्ष्मी, रेश्मा, त्या सर्व मुली, अश्विनी, त्या सर्व मुली हॉलीबॉल मध्ये होते. 6वी पासून त्यांना 12वी पर्यंत हॉलीबॉल खेळत. बघा 6, 7, 8, 9, 10, 11, 12, जवळजवळ तुम्ही 7 वर्ष येतो तुमच्याकडे. तो खरोखरच नेहमी मैदानात असायचा. सकाळी मुली लवकर येणार 8:30-9 वाजता. शाळेच्या अगोदर 2 तास, शाळा सुटल्यानंतर दर शनिवारी दुपारी, दर रविवारी कधी मी त्या सामन्याशिवाय सुट्टी घेतली नाही. आठवतं तुम्हाला? आम्ही सगळे यायचं, खेळायचं, झाडाखाली बसून जेवण करायचं. इतकं त्यांचं नातं तयार झालं होतं माझं. सख्या मुलीसारखं मी. कधी मी त्या फोंडी पहिले बिराजदार असं मी म्हणत नव्हतो. संगीता ये, राजश्री ये, तू जेवली का, गौरवबाई जेवली का, असं नावानेच मी. इतकं माझं अगदी 2006ची बॅच आहे. त्याच्यामुळे मी फोकसला आलो. माझं टीम जिंकत गेले. आणि त्याच्यामुळे जिल्ह्याला आणि तालुक्याला तर अगोदरच माहीत झालं होतं. जिल्ह्याला तुप्पसर कोण आहे बाबा हे माहीत. आणि तुमच्यामुळे मी जवळजवळ 25 वर्ष दक्षिण सोलापूर तालुका क्रीडा शिक्षक असोसिएशनचे अध्यक्ष होते. रिटायर झाल्यानंतर सोडलो मी. मला सार्थ अभिमान वाटतंय. मुलांमध्ये सुद्धा सिद्धाराम यल्लप्पा बनसोडे कुठे आहे, गोळाफेक थाळीफेक. आता जर तुमच्या समोर तो इन्स्पेक्टर दिसतो, इन्स्पेक्टर वैभव जमादार, त्याच त्या झाडाखाली उंच उडी मारत होता. आठवत आहे? उंच उडी मारताना माझ्याकडनं चूक झाले, त्याच्याकडनं चूक झाली. चुकीच्या पद्धतीने तो म्हणजे काय करत होता. पॅरिओवरन स्टाईल जे आहे ते पॅरिओवरन स्टाईल त्याला जमतच नव्हतं. तो उलटा इथं खांद्यावरती रोल करत होता. इथं केला, त्याचा नंबर आला, तालुक्याला नंबर मिळाला. जिल्ह्याला गेल्यानंतर ते क्वालिफाईड केले, डिस्क्वालिफाईड केले. म्हणजे कसं आहे, या पद्धतीने मारायचं नाही, मानला लागू शकतो. पण त्या जिद्दीने त्या प्रयत्न केला. त्या हायजम्पमुळे, त्या उंच उडीमुळे तो त्या पदावर आहे. त्यांचे वडील कंडक्टर होते. मला हे अजून आठवत आहे. तो इथं बोर्डिंगला होता. कंडक्टर असताना या ड्युटीला, कधी कधी इकडे या ड्युटीला, आणि इथं बस थांबून कधी कधी शाळेत येऊन भेटून जाणार. आणि येऊन सर्व शिक्षकाने भेटणार. तर माझ्या मुलाकडे लक्ष दिलो बाळ, आज तू इन्स्पेक्टर झाला, त्याचाच आम्हाला सार्थ अभिमान. गजू मगमारे, हा पोलीस, विजयलक्ष्मी पोलीस. मला पोलीस होता आला नाही, 2 वेळा फेल झालो. परंतु माझ्या हाताखाली शिकलेले जवळजवळ 48 विद्यार्थी पोलीस पदावर येतात. मोजून मी नावासाठी सांगतो, त्याच्या 48 पैकी तिल्याचे जवळजवळ 35. तिल्याची संख्या जास्त त्यामुळे. म्हणून मुलांनो, खरोखरच ते राजशेखर बोरेगाव, तो अगदी प्रस्तावित केला. सुरुवातीला म्हणला मला बोलता येत नाही, पण पडद्याच्या भूमिकेचं काम आता छान करतो. सगळं नियोजन करत. मला पहिला फोन त्यांचाच आला, सर असं असं आहे बाबा, मी रिटायर झालो, मला विचार नको. आमचे विद्यमान प्राचार्य आहेत पुण्याला मॅडम, त्यांना जाऊन भेट, ते कॅटलॉग देतील. कॅटलॉग घेऊन त्या कॅटलॉगप्रमाणे तू नावं काढ. जो संपर्क साधला, त्याला 7 मिळाले सिद्धाराम सासवेचा, 7 मिळाले शिवानंद तुप्पत आणि मल्लू चरणा. ती 4घांनी मिळून एकत्रित केले. तुम्हाला सर्वांना आमच्या समोर आणले. तुम्हाला बोलता, तुमच्याशी बोलता हितगुज करता आला, बोलता आला, तुमचे चेहरा बघता आला. मला ह्याचाच खास मला बेमानत खूप खूप आनंद आहे. किती दिवसांनी 19 वर्षानंतर तुम्हाला अगदी मुलं झालं असतील. आता ही गौरवबाईचा मुलगा तरी 11वीला आहे म्हणून बघा.
मुला मुली दोन्हीने शिकवलं, मी शिकवलं त्यांना. आणि यामध्ये इकडे येतो तुमच्याकडे येता एक आमचं समोर बसलं बघा उद्योगपती वकील, आम्ही त्याला वकीलच म्हणतो बरं का. का नाव वकील पडलं मला माहित नाही, वकील आहे आता की नाही, वकील आहे. सध्या तो इतकं मोठ्या पदावर गेला म्हणजे अगदी उद्योगपती झाला. त्याच्या हाताखाली बरेच मुलं काम करतात, याचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे. खेळात भाग न घेतलेला मंजुनाथ नेहमी अभ्यासाकडे लक्ष देणार म्हणून इयत्ता 10वी मध्ये 86% पडले का 84? हा 83 पॉईंट वर आहे. तेवढा मार्क येतो तो 10वीला 1 नंबर आला मंजुनाथ. आज तो बेंगळुरूमध्ये कामाला. बरेच लोक इन्स्पेक्टर आहेत. शिवानंद तुप्पा तो कराजी हायस्कूलमध्ये सध्या प्राध्यापक म्हणून काम करतोय. तर परीक्षेला जाणाऱ्या बरेच 12वीच्या विद्यार्थ्यांना तो सहकार्य करतोय. तुप्पत आणि बरेच उद्योगपती आहेत, त्यामध्ये पोलीस आहेत, बरेच संजू आहे, तिकडं सपाने, बिराजदार, पॅगे आणि आता सध्या आमच्या SRP मध्ये काम करत. SRP मध्ये का मिलिटरीमध्ये पॅगे, CRPF, हा सेंट्रल रिझर्व्ह पोलीस या हातामध्ये तो काम करतोय. तो काम केला तो त्याचा हात अभिमान आहे. त्याच्या कामामुळे त्यांना शिकवलेले गुरुवर्य, त्यांचे आई वडील, शाळा, गाव सर्वांचं नाव निघतोय बघा. म्हणून आता आमचं लिपिक व्यवसाय इतकं तुम्ही आता जवळजवळ आता मल्लू दुकानदार आहे बरं का. त्याच्या माने परवाच्या स्नेहमेळामध्ये 25 म्हणाला, प्रत्येकाने ओळख सांगत होते. तू काय सर मी शेळी राखतो. ठीक आहे चांगला पण नाही. हडपद आला सर मी माझा व्यवसाय करतो. काय चांगलंय. कुठेतरी सेट व्हा, नोकरी करा, व्यवसाय करा, बिझनेस करा, उद्योग करतो, कुठेतरी सेट व्हा. हेच तुम्हाला आमचा सर्वांचा आशीर्वाद आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. बोलण्यासारखं मला भरपूर विषय आहे. काय बोलावं काय नाही बोलावं हे मला सुचत नाही. पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी एकत्रित आणला त्या मान्यवरांचा, सर्व माजी विद्यार्थ्यांचा मी आभार व्यक्त करतो. त्यांना धन्यवाद देतो, त्याचा आभार मानतो. आणि संयोजकांनी मला इथं अध्यक्षस्थान दिले, माझं मान सन्मान केले आणि त्याबद्दल त्यांचाही ऋण व्यक्त करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जीव कासा वीस झाला, श्वास हा अडला जरी, दाटला अंधार आणि संपला रस्ता जरी, श्वास अडलेल्या मनाला मित्र ठोक्यासारखा, मित्र हा वणव्यामध्ये गारव्यासारखा. तब्बल 19 वर्षानंतर भेटत आहे आणि या सर्व मित्रांना भेटल्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे. तसेच माझे जिवलग मित्र वैभव जमादार, महादेव गुंडुरे, रमेश पुरे, बाळाप्पा सपाने, संदीपान दायगोडे, राजशेखर बोरेगाव, सिद्धाराम बनसोडे आदी सर्व मित्र कंसात. त्याच्यामुळे मला 2 वाक्य सुचले तर त्याबद्दल मैत्रीबद्दल बोलावं असं मला वाटतंय. मित्र दुःख अडवायला डोंगरासारखा, दुःख अडवायला डोंगरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. एक तू मित्र कर आरशासारखा, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. तसंच मला एक म्हणी सुचली, एक म्हणी बोलतो तुम्हाला. रक्ताचं नातं क्षणातच तुटतं, रक्ताचं नातं क्षणातच तुटतं. आपलंच मन आपल्या मनात तुटतं, आपलंच मन आपल्या मनात तुटतं. खरंच माझ्या मनाला एकच नातं पडतं, तुमच्यासारखे मित्र असायला नशीबच असावं लागतं, नशीबच असावं लागतं. आयरोडे संचलित श्री मल्लप्पा कोनापुरे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी आपण 2006 आणि 2008च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा जो आहे गेट टुगेदर आयोजन आपण केलेले आहे. त्या आयोजनामध्ये आपण गेल्या आपल्या आयुष्यामधील म्हणजे 5वी ते 12वी पर्यंत शिकलेला जो काय अनुभव आहे, अनुभव असेल आपले जुने मित्र जे आहे या ठिकाणी येऊन आपण सर्वांनी आनंदाने की आपल्या जुन्या आठवणीला एक उजाळा देत आहोत. त्या उजाळाबद्दल आणि हा जो आठवण आहे अस्मरणीय अविस्मरणीय जो आठवण आहे आपल्या हृदयात ठेवण्यासारखा आहे. आणि आपण हे एक प्रकारचा ऊर्जा आणि त्याच पद्धतीने या गेट टुगेदरच्या माध्यमातून
भविष्य काळात आपल्या या महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्यासाठी आज आपण या ठिकाणी एकत्रित आलो आणि त्याच्यासाठी सुद्धा भविष्यकालीन एक गेट टुगेदर या नात्याने की आपल्याला एक प्लॅटफॉर्म आणि सर्व आपले मित्र जे आहे जीवाभावाचे मित्र असेल मैत्रीण असेल या ठिकाणी भेटल्यात आणि त्याच्यातून आपण काहीतरी या गेट टुगेदरच्या माध्यमातून आउटपुट म्हणून की येणाऱ्या पिढीसाठी काय करू शकतो काय ह्याच्या संदर्भात सुद्धा आपण या गेट टुगेदरमध्ये विचार करणार आहोत. धन्यवाद. आत्ताच आमचे मित्र महादेव पिंपऱ्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी एक दोन शब्द बोलावं अशी आमची महाविद्यालय या महाविद्यालयाचे आपण 2006 आणि 2008 या SSC आणि HSC शैक्षणिक वर्षाचे यशस्वी विद्यार्थी आणि विद्यार्थी सगळे आपण स्नेह मेळाव्यानिमित्त एकत्र जमलो. सगळ्यांना भेटायला मिळालं. सगळ्यांचे कोणाचे पोट वाढलेले आहेत, कोणाची दाढी वाढलेली आहे, कोणाचे केस गळालेले आहेत, एकमेकाला कोणी ओळखायला येत नव्हतं. पण या निमित्तानं या कार्यक्रमाचे संयोजक सिद्धाराम सासरे, आपले राजशेखर बोरेगाव, महादेव दुंदरे यांनी सर्वांनी मिळून अथक प्रयत्नानं आपल्या सर्वांना एकत्रित केलं आणि मित्र सगळे एकमेकांच्या आयुष्यामध्ये आपण शिक्षण घेऊन इथून निघून गेलो होतो, परंतु या निमित्तानं एकत्र आलो, एकमेकांशी भेट झाली आणि मित्रांशिवाय जीवनामध्ये मजा नाही आणि मित्रांशिवाय आपण एकमेकांशी हितगुज करू शकत नाही. आपल्या मनातल्या काही गोष्टी असतील, दुःखसुख असेल, या सर्वांना आपण शेअर करू शकतो. असं म्हणतात की आपण ह्या शाळेमध्ये शिकलो म्हणजेच विद्या ह्या शाळेतून घेतलो आपण. अविद्यास्य कुतमित्रम अमित्रस्य कुतसुखम असं म्हटलं जातं. म्हणजे ज्याच्याकडे विद्या नाही त्याच्याकडे मित्र नाहीत आणि ज्याच्याकडे मित्र नाहीत त्याला सुख नाही. अशा प्रकारे मित्र मिळून आपण सगळ्यांनी एकमेकांना सुखदुःख शेअर करण्यासाठी, एकमेकांना भेटण्यासाठी आणि इथे आपल्याला ज्ञानार्जन दिलेले आपल्याला ज्ञानदानाचं पवित्र काम केलेल्या सर्व शिक्षकांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या प्रती आपली असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण इथे एकत्र जमलो. आणि या कार्यक्रमासाठी जेवणाची सोय महादेव दुंबरे आणि उत्तम पदाने केलं. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. त्यांनी मोठ्यापणाने आणि मोठ्या पदावरती असलेल्या व्यक्तीने ते हिरिरीने भाग घेऊन पुढे केलेले आणि सर्वांचा खरीचा वाटा आहे यामध्ये. सर्वांची उपस्थिती हेच सर्वांचं सहकार्य आहे. अशा पद्धतीनं सर्वांनी एकत्र येऊन आपण हा स्नेह मेळावा आयोजित केला आणि पुढे आपण जेवणाचा आस्वाद घेऊया. सर्वांच्या सुखासाठी सर्व जे मित्र आपल्याबरोबर होते शिकले सर्वांना त्यांच्या संसारामध्ये सुख मिळावं यासाठी श्री पंचलिंगेश्वरी ग्रामदेवतच्या चरणी मी सदिच्छा व्यक्त करतो. सर्वांचं भविष्य उज्ज्वल हो आणि सेवानिवृत्त शिक्षक जे आहेत त्यांचं सेवानिवृत्त शिक्षकांचं उर्वरित जीवन आणि जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांचंही देखील शैक्षणिक आणि त्यांचं सामाजिक आणि वैयक्तिक जीवन सुखाचं जावं यासाठी ग्रामदेव पंचलिंगेश्वरांच्या मी प्रार्थना करतो. सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद. जेवण करा. खरं म्हणून पहिलेपासून एक बॅच आहे. आपली बॅच जी होती सर्वात मोठी बॅच होती लोकसंख्येनं. आपण म्हणजे पहिलीपासून ते 12वी पर्यंत एकत्र सर्वात जास्त संख्या आहे. पहिली ते 12वीची संख्या आहे. ठीक आहे. तर आपण पुन्हा आपण 10वी मधून निघून गेलो, 12वी मध्ये निघून गेलो. 12वी मध्ये सगळे निघून गेले. कोण कुठं हॉस्टेलमध्ये भेटले, पूर्ण कॉलेजमध्ये भेट झालं. मग त्याच्यानंतर जो प्रवास आहे शिक्षणानंतर सगळे जॉबला लागले इकडे तिकडं. जॉब करून सगळ्यांचं म्हणजे सर्वात मोठी गोष्ट काय आहे की इथे मॅनेज केले कार्यक्रम म्हणजे कार्यक्रम लावण्यासाठी प्रयत्न केले. बोरेगाव सासवे आहे, त्यानंतर संजय माळे आहे, शरणार्थी आहेत. ह्या माझ्या मित्रांनी सगळ्यांनी एक मोठं काम केले. काल मी अमोल बोलणं झालो होतो, काल जत्रेत प्रथम बोलत होतो. अमोल म्हटलं ज्यांनी म्हणजे संकल्पना मांडलेल्या जबरदस्त संकल्पना होती का की आपण इथं जमतोय हे आपल्याला सर्वात मोठी गोष्ट आहे. का की आपण स्पेशली या गोष्टीसाठी भेटतोय की आपण वर्गमित्र एकत्रित येतोय. त्यामुळं एक मोठी गोष्ट आपण करतोय आणि असंच पुढे घडत आलं पाहिजे नाही का. आता आपण कॉन्टॅक्टमध्ये आलेलो आहात, असं नाही की आपण सध्या भेटलेलं आहे पुढे आपण भेटणार नाही. कॉन्टॅक्टमध्ये राहणं मोठी गोष्ट आहे. सगळ्यांना कॉन्टॅक्टमध्ये राहा, सर्वांनी सुख एकमेकांना शेअर करा. काय बोलले आजकाल डिप्रेशन एक मोठं कीड आहे. म्हणजे अचानकच कुठला मित्र म्हणजे खूप साऱ्या गोष्टी होत असतात त्याच्यामध्ये कोणतरी म्हणजे डिस्कशन मध्ये याच्यामध्ये आत्महत्या करायचा प्रयत्न करतो. खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्यासाठी आपले मित्र आहेत. सुख दुःख सगळ्यांसोबत शेअर करा. सगळे आपण व्यवस्थित जगायचा प्रयत्न करू. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के
बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के। यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना। मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिल कभी न आए। मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिल कभी न आए। तेरे संग जीना यहाँ, तेरे संग मर जाना। याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना। तेरे जैसा